Chalo, now it's time for the cricket. Over to you, Combox. या मैदानावर आजच्या चौथ्या रजनीमधील शेवटची महत्त्वाची लढत रणझुंजार वैभववाडी संघ जिंकतोय नाणेफेक. या सामन्यात उमर खान नेतृत्व करतोय. या सामन्यात रणझुंजार वैभववाडी संघाचं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि कोयंडे 11 कालवी संघाची सलामीची जोडी केतन म्हात्रे आणि प्रशांत घरत. ही मोठी जोडी आहे. या जोडीवर बरंच काही अवलंबून असेल. ज्याप्रमाणे आपण या इनिंगचा पाया रचाल त्यावर आपलं लक्ष, आपलं ध्येय आणि टार्गेट प्रतिस्पर्धी संघाचं सुद्धा ठरेल. प्रशांत घरत यावेळी स्ट्रायकर एंडला दिसतोय. केतन नॉन स्ट्रायकर एंडला. महाराष्ट्र राज्याचा बायकर मॅन म्हणून ज्याची ख्याती आहे. 37 बाईक 5 कार ही ज्याची मैदानावरची खेळातली कामगिरी आणि कमाई सुद्धा. बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने. दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. एकूण धावसंख्या स्थिरावलेली 1. चिता कॅम्पचा बिलाल मैदानावर चित्त्याच्या चपळाईने गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे एखादा चित्ता वेगाने झेप घेतो त्याचप्रमाणे शेवटच्या झेपेत येतोय, लँड करतोय आणि झडप घालतोय आपल्या लक्ष्यावर, आपल्या भक्ष्यावर. बिलाल पहिल्या 2 चेंडूवर फक्त 1 का धावेचा खर्च. प्रशांत घरत स्ट्रायकर एंडवर. स्विच करतोय फटका. डीप थर्मॅन सीमारेषेच्या दिशेने चेंडूचा प्रवास बॅकअप केला जातोय. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या प्रयत्नात चेंडू अडवून जोपर्यंत विकेट किपरकडे येतोय 2 धावा अगदी सहज पूर्ण आणि धावफलक 3 चेंडू 3 या धावसंख्येवर. स्पर्धेतील महत्वाचा सामना बादल. या सामन्याबरोबर चौथा संघ उद्या या स्पर्धेत कुठला सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो याची निश्चिती करणारा हा सामना. आणि 2 दर्जेदार, 2 बलाढ्य, 2 तुल्यबळ संघ मैदानात आपल्याला बघायला मिळत आहेत. श्री तेज 11 पुणे, तनुष 11 सावंतवाडी, श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट हे 3 संघ सेमीफायनल मध्ये दिमाखात दाखल होत आहेत. प्रतीक्षा असेल आजच्या दिवसातील चौथ्या सेमीफायनलिस्टची. सुरेख चेंडू ब्लॉक हॉल मध्ये जाणारा हा चेंडू होता. बिलालची उंची आणि एक वेगवान यॉर्कर लाईनचा चेंडू उत्तर नवत फलंदाजाकडे. प्रशांत घरत हलक्या हाताने एकेरी धाव घेतोय. स्ट्राईक रोटेट करतोय. केतनकडे स्ट्राईक येते. मागच्या सामन्यात केतन म्हात्रेने जबाबदारी घेऊन कामगिरी केली होती. रणझुंजार वैभववाडी संघाविरुद्ध कोयंडे 11 कालवी संघाने मिळवलेला विजय. त्या सामन्यात 15 चेंडूमधील केतन म्हात्रेच्या 44 धावा सामनावीराचा किताब मिळवून देणाऱ्या. तीच पुनरावृत्ती आवश्यक. मात्र ती पुनरावृत्ती केतनला न करू देण्याचा इरादा बिलालचा दिसतोय. बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने. पहिल्या विकेटचा पतन. मोठा मोहरा गळाला लागतोय. केतन म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. नक्की रिप्ले मध्ये बघायला आवडेल की कशा प्रकारे हा चेंडू होता, कशा प्रकारे फटका टोलवला गेला. हे नक्कीच आवडेल LED स्क्रीनवर बघायला. बघा रिप्ले दाखवला जातो या ठिकाणी. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू आतली कट घेतोय. यष्टिरक्षक मात्र झेल टिपतोय. पहिला गडी तंबूमध्ये परततोय. एक मोठी विकेट. फलंदाज बाद होतोय. केतन मात्र एका बाजूने प्रशांत घरत. आणि बघा प्रशांत घरतला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज हा कोण येतोय मैदानात. परंतु बादल मी नक्की म्हणेन की बिलालची यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा एक अप्रतिम गोलंदाजी आणि याही सामन्यात तीच कामगिरी तो आपल्या संघासाठी मैदानात करताना दिसतोय. या सामन्याचा जर विचार केला अशोक नाईक सर, रणझुंजार वैभववाडी संघासाठी योगेश पेंडकरचा फॉर्म ही थोडीशी चिंतेची बाब असेल. पण योगेश पेंडकर लंबी रेस का घोडा आहे. पहिल्या 3 सामन्यात हे फायटर जेट फक्त लँड होत आहे, अजूनही टेक ऑफ घेतलं नाहीये. पण या मोठ्या सामन्यात हे फायटर जेट बॉम्ब वर्षाव करताना दिसेल अशी योगेशच्या चाहत्यांची अपेक्षा असेल. सध्या तरी इनिंग प्रतिस्पर्धी संघाची म्हणजे कोयंडे 11 कालवी संघ. पहिली एक मोठी विकेट. केतन म्हात्रे माघारी परतल्यानंतर मैदानावर श्रेयस कदम आणि प्रशांत घरत. हा टप्प्याचा चेंडू पुलचा फटका शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. वेगवान फटका होता, ताकदवान फटका होता. अगदी वेगात क्षेत्ररक्षकाकडे जातोय. धाव घेण्याची संधी नव्हती.
पहिल्याच षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या होते ती फक्त 4. कोयंडे 11 कालवी संघ एका गड्याच्या मोबदल्यात बाद झालेला फलंदाज केतन म्हात्रे वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. बादल खूप अप्रतिम सुरुवात या महत्वाच्या सामन्यात. कर्णधाराकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करतोय. मी म्हणेन गोलंदाज बिलाल एक गडी बाद करतोय आणि फक्त 4 धावा देतोय आपल्या पहिल्या षटकात. पहिलं षटक समाप्त झालंय अवघ्या 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चंदू सर, आम्ही चर्चा करत असतो आनंदवाडी ट्रॉफीवर प्रेम करणाऱ्या खेळाडूंची आणि आम्हाला सहकार्य करणाऱ्यांची. क्रिकेटवरचं प्रेम अधोरेखित करणारा आमचा स्कोरर इथे दिसत आहेत स्वप्नील मुनगेकर. ठाणे येथे शासकीय नोकरीमध्ये आहेत, मात्र शासकीय नोकरीमुळे क्रिकेटला वेळ देता येत नाही, पण दरवर्षी आवर्जून आनंदवाडी ट्रॉफीसाठी मात्र ते देवगडमध्ये येतात. नुसते येत नाही तर आमच्यासाठी सहकार्य म्हणून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून स्कोरिंगची महत्त्वाची जबाबदारी अचूकपणे पार पाडत असतात. आणि स्वप्नील, तुमच्यासारखे सदस्य या सगळ्या सदस्यांनी ही आनंदवाडी ट्रॉफी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. स्वागत आहे स्वप्नील आपलं. आमचे सगळे स्कोरर सुनील भाऊ तांडेल, स्वप्नील मुनगेकर, प्रकाश पराडकर, शुभानंद कोयंडे या आमच्या सगळ्या स्कोरर सोबतच आमचे पंच उमेश मांजरेकर, एम्ब्रोज अल्मेडा, विष्णू उर्फ बाळाप्रभू, बंटी केरकर या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. पहिल्या षटकाची सांगता फक्त 4 धावसंख्येवर. 5 षटकांचा सामना, गोलंदाजीत बदल आणि पॅव्हलिन एंडकडून बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन रोहित कुमार एक युवा खेळाडू समोरच्या दिशेने फलंदाज प्रशांत घरत. 3 चेंडू आणि 3 धावा. एकाच वेळेला 2 स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्रीन शेअरिंग tenniscricket.in ची अजून एक खासियत. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, इनसाइड आउटचा फटका, कव्हर सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूच्या मागे आपली पूर्ण बॉडी आणतोय. क्षेत्ररक्षणाचा हा बेसिक नियम. ज्यावेळी आपल्या समोर चॅलेंजिंग आउटफील्ड त्यावेळी आपलं शरीर चेंडूच्या मागे येणं गरजेचं. क्रिकेटमधील हे काही बेसिक गोष्टी, बेसिक नियम आणि त्याचा वापर या खेळाडूकडून पाहायला मिळतोय. त्या जागेवर कालच्या दिवसात बऱ्याच वेळा मिसफिल्डिंग आपण पाहिली आणि आज मात्र तेथील क्षेत्ररक्षक थोडेसे आधीच हुशार. बादल, या सामन्यात प्रत्येक धाव खूप महत्वाची असेल, कारण त्यानंतर पाठलाग करायचा तो रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला. रोहित कुमारचा फटका, मिड ऑन क्लिअर करण्याचा असफल प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, दुसरा विकेट रोहितच्या खाती. एक नक्की आपण रिप्लेमध्ये पुन्हा बघू शकतो हा फटका कसा टोलवला गेला. झेल अप्रतिम टिपला गेला. बाद होतोय मैदानात तो प्रशांत गरत. अवघ्या 5 धावा आपल्या संघासाठी. दुसरा हादरा बसतोय मैदानात तो कोंडे 11 कालवी क्रिकेट संघाला. बघा, एक अप्रतिम झेल टिपला गेला. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानात बघायला मिळते. आकाश झेल टिपतोय. अवघ्या 6 धावा धावपलकावर, 2 गडी बाद. एक नाजूक सुरुवात या मॅच मध्ये कोंडे 11 कालवी क्रिकेट संघाची. बादल, मिडॉनच्या दिशेने आकाशला तैनात केलं होतं. आकाश तौसलकर. आकाशला उंची सुद्धा खूप सुंदर लाभली, 6 फुटापेक्षा जास्त उंची. आणि मला वाटतं अशोक सर त्या ठिकाणी आकाश होता म्हणून हा झेल कंप्लीट होऊ शकला. त्या जागेवर थोडासा कमी उंचीचा जर खेळाडू असता तर कदाचित हा क्रिकॉन चौकार नोंद झाला असता. धावसंख्या होते ती 6. 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. नवीन फलंदाज मैदानावर येतोय भावेश शेलार. श्रेयस कदमला साथ देण्यासाठी अजून एक युवा खेळाडू ज्याच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील, भावेश शेलार. ज्या खेळाडूने अगदी कमी वयात क्रिकेटची अनेक मैदानं, अनेक स्पर्धा गाजवल्यात. आज ही सिंधू भूमी, ही देवगडची भूमी अपेक्षा ठेवून असेल भावेश शेलारकडून. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, बॉलिंग मार्कवर रोहित, हा सुद्धा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. एक थोडासा अँगल क्रिएट करण्याचा इरादा असेल. टप्पा पडल्यानंतर आत येणारे चेंडू, बाहेर जाणारे चेंडू याचं मिश्रण, गतीचं मिश्रण, वैविध्यता या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असणारा हा गोलंदाज रोहित कुमार. 2 चेंडूवर फक्त 2 धावांचा खर्च, एक महत्त्वाची सफलता. आजच्या रजनीमधील ही शेवटची लढत. आता सर्वांना वेध लागलेत. आनंदवाडी ट्रॉफी 2025-21व्या पर्वाचा विजेता कोण असेल, उपविजेता कोण असेल. वाव, व्हॉट डिलिव्हरी.
अतिशय सुरेख चेंडू होता. ब्लॉक हॉलमध्ये जाणारा चेंडू उत्तर नव्हतं. या चेंडूसाठी सुप्रसिद्ध मराठी समालोचक योगेश परब यांच्या शब्दात निशब्द करणारी ही गोलंदाजी. अतिशय दर्जेदार चेंडू. रिप्लेमध्ये या चेंडूची नजाकत आपण पाहतोय. भावेश शेलार सारखा एक अनुभवी खेळाडू स्तब्ध उभा राहतोय. धावसंख्या स्थिरावलेली 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. कोयंडे 11 कालवी संघाकडून पलटवार अपेक्षित असेल आणि तो पलटवार नक्की होईल. रणझुंजार वैभववाडी संघासमोर आखो टप्प्याचा चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. जे अनुमान भावेशने लगावलं होतं तेवढा चेंडू उंच येत नाहीये. निर्धाव स्वरूपात होतोय समाप्त. अतिशय वेगात आपण या ठिकाणी गोलंदाजी बघतोय. यापूर्वीचा चेंडू तो यॉर्कर लेन पद्धतीचा फलंदाजाला निरुत्तर करणारा आणि त्यानंतर हा आणखी एक चेंडू थोडासा टप्पा पुढे ठेवला. खोलवर टप्प्याचा टोलवायचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू जातोय आणि या निर्धाव चेंडू बरोबर धावसंख्या मात्र बराच वेळ थांबली 6. यावेळी भावेशचा मोठ्या फटक्याचा इरादा होता. चेंडू कसा बसा शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचतोय. डीप वरून क्षेत्ररक्षक येतोय. फील्ड करतोय सर्कलच्या अगदी एजवर. फक्त एकेरी धाव या चेंडूवर. सात धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू बाकी. थोडंसं आक्रमण करावं लागेल. पलटवार करावे लागतील. थोड्या बाजू खोलाव्या लागतील. मोठे फटके शोधून काढावे लागतील. संधी तयार करावी लागेल. संधी तुमच्यापर्यंत येणार नाही, तुम्हाला संधीपर्यंत जावं लागेल. असं म्हणतात की वाट पाहणाऱ्यांना तेवढंच मिळतं. वाट पाहणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्यांपासून वाचलेलं असतं. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. फक्त वाट पाहून चालणार नाही. खराब चेंडूची प्रतीक्षा करेपर्यंत तुमच्याकडे वेळ नसेल. चांगला चेंडू सुद्धा तुम्हाला खराब बनवावा लागेल. तोच चांगला चेंडू खराब बनवतोय फलंदाज. एक सुंदर उत्तुंग गगनचुंबी क्रिकॉन षटकार श्रेयस कदमच्या बॅटमधून. धावसंख्या 13 2 गड्यांच्या मोबदल्यात. बादल खूप चांगला चेंडू होता. अगदी मधल्या इष्टीवरचा. परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. बघा आपण LED स्क्रीनवर बघू शकता. थोडासा पहिल्यांदा शफल झाला. त्यानंतर ऑफ स्टंपरचा चेंडू आणि एक सुंदर फटका. खणखणीत फटका. बऱ्याच वेळानंतर ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तो फटका फलंदाजाच्या बॅटमधनं निघतोय. सांगता होते ती दुसऱ्या षटकाची आणि या 2 षटकानंतर धावफलक पोचलाय तो. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अगदी बरोबर सर. ही संधी क्रिएट केली होती. श्रेयस कदमचं कौतुक आहे. एका चांगल्या चेंडूवर त्याने प्रहार केला होता. आणि या कातरावर जी झाडं वाढतात ना, या कातराच्या झाडाकडून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं असतं. कोणीतरी येणार आपल्याला पाणी घालणार या आशेवरती कधीच राहत नाहीत. जमिनीतला ओलावा शोषून देवगडच्या कातरावरची ही कलम उभी राहतात. अगदी तेच ध्येय आपल्याला सुद्धा जीवनात वापरावं लागेल. कोणीतरी येईल आपल्याला मदत करेल या आशेवर न थांबता आपण स्वतः समृद्ध व्हावं, ही ताकद आपल्यात आणावी आणि दुसऱ्याच्या मदतीची आपण वाट न पाहावी. मैदानावर सुद्धा हे ध्येय, हे तत्व अंमलात आणलं जात आहे. श्रेयस कदम एका चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय. खराब चेंडू त्याला बनवतोय. सीमारेषेच्या बाहेर पिटाळतोय. एका सुंदर देखण्या आकर्षक खणखणीत दणदणीत लाजवाब क्रिकॉन षटकारासाठी. 2 षटकांची संगता. 6.5ची सरासरी. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्कवर राजेश सोरटे. यापूर्वी आपण पाहिलं राजेश सोरटे पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय. कर्णधार थोडासा बदल करतोय आणि ही जबाबदारी राजेशला तिसऱ्या षटकासाठी देतोय. पहिल्या 2 सामन्यात आपण योगेश पेंडकर यांना कर्णधारपद स्वीकारताना बघितलात. कर्णधारपद पार पाडताना बघितला. जबाबदारी घेताना पण या महत्त्वाच्या सामन्यात उमर खान ही जबाबदारी घेत आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलाय. पहिल्या कसोटीत बुमराने केलं नेतृत्व. त्यानंतर रोहित शर्माची वापसी आणि शेवटच्या कसोटीमध्ये पुन्हा एकदा हे नेतृत्व आलंय बुमराकडे. आंतरराष्ट्रीय स्तरावरची गोष्ट या मैदानावर थोडीशी रिपीट होते की काय. इनसाइड आउटचा फटका. कव्हर सीमारेषेच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. क्रिकॉन षटकार चौकार. एक खणखणीत चौकार फलंदाजाच्या बॅटमधनं भावेशच्या आपल्याला बघायला मिळतोय. 17 धावा 2 गडी बाद. नक्की रिप्ले बघूया. या ठिकाणी एक सुरेख फटका मैदानात आपण बघतोय.
बादल मी म्हणेन की या फटक्याबरोबरच एकंदरीत सामना आजचा अंतिम सामना 5 षटकांचा 50-52-55 धावा हव्यात एक चुरशीचा सामना मैदानात होण्यासाठी. हा चौकार अति आवश्यक असणारा हा चौकार धावसंख्या स्थिरावते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू होतोय समाप्त. राजेश सोरटे महागडी सुरुवात पहिल्या चेंडूवर. बॅटची कड घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने सर्कल मधल्या खेळाडूला बीट करतोय. रोलिंग 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 क्रिकॉन चौकार. पुन्हा एकदा 4 धावांची भर धावसंख्येत पडते म्हणजे कुठेतरी धावफलक थोडासा कमी तरता या ठिकाणी जाणवत होती. त्या धावफलकाला आता मात्र आकार येतोय. तो कोंडे 11 कालवी क्रिकेट संघाकडून मिळत आहे 4 धावा. या चौकाराबरोबरच स्पर्धेचं 21वं वर्ष आणि धावसंख्या मात्र पोहोचली ती 21 2 गड्यांच्या मोबदल्यात. 21 विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा हा आकडा. या स्पर्धेचं 21वं पर्व. धावसंख्या सुद्धा होते 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2.2 चेंडूंची सांगता होते. 5 षटकांचा हा महत्वाचा सामना. रणझुंजार वैभववाडी कोयंडे 11 कालवी हे 2 तगडे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर. यावेळी डीप मिड विकेटच्या दिशेने एक उत्तुंग फटका खेळला जातोय. चेंडूचा प्रवास सीमारेषा पार डायरेक्ट चंद्रार. क्रिकॉन षटकार. भावेश शेलार घाटकोपर भटवाडीचा हा दमदार खेळाडू. घाटकोपरचं पाणी मैदानावर सगळ्यांना पाजतोय. आज मैदानावर आल्या आल्या या युवा खेळाडूची ओळख झाली होती. या युवा खेळाडूच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न दिसत होतं. प्लेइंग 11 मध्ये आहेस का असं विचारल्यानंतर नाही, मी नावं सांगण्यासाठी आलोय हे त्याचं उत्तर होतं. पण त्याला चंदू सरांचं सांगणं होतं, जर संधी मिळाली तर संधीचं सोनं कर. आणि ते सोनं करतोय मैदानावर भावेश शेलार. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सलामीचे खंदे वीर धारातीर्थी पडल्यानंतर या युद्धाची सगळी सूत्र आपल्या हातात घेतोय. सगळी अस्त्र आणि शस्त्र वापरतोय. चौफेर टोलेजंग फटकेबाजी सुद्धा करतोय. धावसंख्या 27-27. तिसरं षटक. राजेश सोरटे पुन्हा एकदा एका महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. 27 धावा. या षटकात आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 14 धावांचा खर्च. 2 चौकार आणि 1 षटकार. भावेश शेलार 6 चेंडू 15 धावा. बॅटची कड घेऊन चेंडू गली क्षेत्रामध्ये. हा खराब चेंडू होता जो सोडून दिला असता तर कदाचित वाईड ठरला असता. अशा चेंडूवर विकेट मिळते. ज्याप्रमाणे सध्याच्या घडीला विराट कोहली ऑफस्टंपच्या बाहेरून जाणाऱ्या सुंदर लललांवर फिदा होतो, त्यांच्या पाठी लागतो, अगदी तसाच भावेश शेलार तीच चूक करतोय. आणि ही महत्वाची विकेट. सेट झालेला भावेश ऐन मोक्याच्या क्षणी माघारी परततोय. छोटीशी खेळी परंतु महत्वाची खेळी. अवघ्या 7 धावात 15 धावा. योगदान 22-27 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. जवळजवळ थोडासा जो बादल मी म्हणेन महागडा ठरत होता. राजेश सोरटे एक महत्वाचा ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मिळवून देतोय. नवीन फलंदाज मैदानात जातोय. धावफलक थांब स्थिरावलाय 27-3 गडी बाद. अशोक सर, कधी कधी चांगले चेंडू सुद्धा चौकार षटकारावर समाप्त होतात आणि कधी कधी खराब चेंडू सुद्धा आपल्याला विकेट मिळवून देतात. त्याचं हे उदाहरण होतं. कदाचित चंदू सर हा चेंडू जर सोडून दिला असता तर वाईड सुद्धा ठरला असता. मात्र मोह अंगलट येतोय. लालच बुरी बला. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडूंची संगता. 14 धावा राजेश खर्च करतोय. पण एक महत्वाची सफलता. सेट बॅटर डगआउट मध्ये पाठवतोय. आकाश चिंदरिया आल्या आल्याच इनसाइड आउटचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने. हा क्रिकॉन चौकार 31 धावसंख्येवर घेऊन जाणारा. आल्या आल्या चौकारानं आपलं खातं उघडतोय आकाश. मिळतायत त्या 4 धावा. धावफलक पोचतोय तो 31 धावा. तिसरं षटक. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. बादल मी म्हणेन या मॅच मध्ये एक 55 धावा खूप निर्णायक ठरू शकतात दुसरं इनिंग मध्ये पाठलाग करताना. अगदी बरोबर सर. 50 पेक्षा जास्त 55-60 धावापर्यंत पोहोचण्याचा इरादा करावा लागेल. आणि या मैदानावर 60 धावा तुम्ही करू शकता जर तुम्हाला एक फ्लाइंग स्टार्ट मिळाला तर. तो फ्लाइंग स्टार्ट भावेशने दिलाय. त्यानंतर आकाश चिंदरिया, श्रेयस कदम. श्रेयस सेट होतोय 2 चेंडूत 6 धावा. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर प्रोटेक्शन ठेवलं होतं नेमकं त्याच दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हरवर हा फटका खेळला जातोय.
गोलंदाजी खूप वाखाणण्याजोगी आहे. आतापर्यंत नियंत्रित केलंय गोलंदाजी, ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर प्रोटेक्शन सुद्धा ठेवलंय. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते ती 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चंदू सर, या सामन्यात पुन्हा एकदा लक्ष असेल आमचा सगळ्यांचा योगेश पेंडकरकडे. पहिल्या 3 सामन्याची निराशा बाजूला सारून योगेश काय करामत करेल. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्लेइंग 11 मधून आणि कप्तान पदावरून बाहेर झालाय आमचा रोहित शर्मा. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे पहिलं उदाहरण नव्हतं. यापूर्वी सुद्धा परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या कित्येक आंतरराष्ट्रीय संघांनी आणि त्यांच्या कर्णधारांनी प्लेइंग 11 मधून स्वतःला बाजूला केलं होतं. मिसबा हे त्याचं उदाहरण होतं. त्याचबरोबर श्रीलंका संघाचा दिनेश चंडीमल आणि इंग्लंड संघाचा एक कॅप्टन ही उदाहरणं. आणि भारतीय संघासाठी मात्र हे पहिलंच उदाहरण होतं की स्वतः कर्णधार प्लेइंग 11 मधून बाहेर झालाय. मैदानावर योगेश पेंडकर फक्त कर्णधार पदावरून बाजूला झालाय. उमर खानला त्याने टॉससाठी पाठवलं, पण आता सगळ्यांचं लक्ष असेल योगेशच्या फलंदाजीवर. कर्णधार पदाची थोडीशी जबाबदारी, कारण कर्णधार पद हे काटेरी मुकुटाप्रमाणे असतं आणि तो मुकुट थोडासा बाजूला ठेवून बहरणारा योगेश पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळावा ही सगळ्यांची अपेक्षा. 4थं षटक सुरू. पहिला चेंडू फुल टॉस बनवतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू सीमा रेषा पार, गुलीगत षटकार, बुक्की टेंगोळ, क्रिकॉन, सिक्सर. स्वागत एका मोठ्या फटक्याने मैदानात. एक फुलटॉस चेंडू आणि त्या चेंडूला मात्र एक भिरकावून दिलं जाते डीप मिड विकेटला. एक टोले जंग, खणखणीत सणसणीत दणदणीत षटकार. मिळतायत 6 धावा. षटकाराबरोबर धावफलक पुढे सरकतोय तो 38-3 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक. रोहित आलाय गोलंदाजीला. रोहितचं स्वागत होतंय षटकारानं. अडतीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. रोहित बॉलिंग मार्कवर येतंय आणि रोहितचं स्वागत केलं जातंय. पहिल्या षटकात ज्याने फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आकाश चिंदरिया. आकाश मार्गे ही हवाई सफर. मृत्यू लोकाकडून चेंडू स्वर्ग लोकाच्या दिशेने, रिकॉन, सिक्सर. या स्पर्धेत बादल आतापर्यंत भरपूर चेंडू हे मैदानाच्या बाहेर गेलेत. मैदानाच्या बाहेर नाही अशोक सर, ते डायरेक्ट आनंदवाडीच्या खाडीत पोचलेत. आणि आता सूरज चव्हाणचा डायलॉग बुक्की टेंगुळ आपण ऐकला. अगदी गरीब घराण्यातला हा युवक ज्याने बिग बॉस जिंकून एक वेगळा इतिहास लिहिला, त्या सूरजची आठवण करून देणारा हा गुलीगत षटकार बुक्की टेंगुळ आकाश चिंदरियाच्या बॅटमधून. सूरज चव्हाणने आपल्याला सगळ्यांना दाखवून दिलंय, जर तुमची स्वप्न मोठी असली तर कोणीही तुम्हाला रोखू शकत नाहीये. तुम्ही कितीही सामान्य गरीब घराण्यात जरी जन्म घेतला तरी तुम्ही यश मिळवू शकता. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4थ्या षटकातील पहिला चेंडू षटकारावर समाप्त. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मिडॉनच्या डोक्यावरून. चेंडू सीमा रेषा पार, गया, बाय बाय, टाटा, गुड बाय, खतम. 3 षटकापर्यंत सामना मी म्हणेन की थोडासा रणधुंजार वैभववाडी सामन्यात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. परंतु या 2 चेंडूवर खणखणीत 2 मोठे फटके निघतायत. रोहितचं स्वागत 2 मोठ्या फटक्याने. लागोपाठ उत्तुंग षटकार. धावफलक पोचलाय तो 44-17 धावावर अवघ्या 4 चेंडूत फलंदाजी. आकाश चिंदारे या स्ट्राईकला सज्ज होतोय पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी. आकाश चिंदरिया एंटॉप हिलचा हा खेळाडू आणि त्याच्या घरच्या मैदानावर सिमेंटचं पीच आणि त्यामुळे सिमेंटच्या मैदानावर कशी फलंदाजी करावी, स्टान्स कसा घ्यावा, फुटवर्क कसं दाखवावं, शॉट सिलेक्शन कसं असावं, एक्झिक्युशन कसं करावं, या सगळ्याचं उत्तम अभ्यास ज्याने केला आहे. आणि तो सुंदर अभ्यास करून आनंदवाडीमध्ये येऊन तो परीक्षेला बसतोय आणि हा परीक्षेचा पेपर खूप सुंदर रीतीने सोडवतोय. 4 चेंडू 17 धावा, धावफलक 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. रोहित एका महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत एकमेव फलंदाज ज्यांनी सलग 3 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. आता ही संधी आकाश चिंदरियाकडे. हे सलग 2 षटकार, धावसंख्या 44, 44 फॉर 3. थोडीशी चर्चा मैदानावर होते. ही काय असेल चर्चा? सामना थोडासा थांबवला गेलाय आणि हा सामना थांबल्यानंतर जो मोमेंटम असतो तो थांबलेल्या मोमेंटमचा फायदा कोणाला होईल ही सुद्धा सगळ्यांना प्रतीक्षा. आकाश सलग 2 चेंडू हवाई सफर आकाशकडून घडविले जात आहेत रोहितसाठी. आणि हा 3रा चेंडू या षटकातील.
आडवी बॅट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने नो मॅन्स लँड. दोन खेळाडूंच्या मधून चेंडू सीमारेषा पार. मालवणीत सांगायचा तर दोघंही बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत. पुन्हा एकदा एक खणखणीत फटका मैदानात आपण बघतोय. रिप्लेवर बघू शकता कशा प्रकारे हा फटका टोलवला गेला. मिळताय 4 धावा. या चौकाराबरोबरच धावफलक मात्र बऱ्यापैकी या ठिकाणी आकार घेतोय. 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. थोडंसं महागडं षटक मैदानात बादल मी नक्की म्हणेन. हे 4थं षटक रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाकडून. बॅटची कड घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गली क्षेत्रामध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडूने बदललेली दिशा. बॅकअप खूप सुंदर होतोय. एकेरी धावेवर समाधान. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर संघ येऊन थांबतोय. कोयंडे 11 कालवी अजूनही इनिंगचे 8 चेंडू बाकी आहेत. अशोक सर 50-55 धावा व्हाव्यात असं तुम्ही म्हटलं होतं, पण त्याही पेक्षा थोडी जास्त धावसंख्या होईल असं चित्र. बरोबर असं बरोबर असा थोडासा अंदाज जो सुरुवातीला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 50, 52, 55, परंतु हे 4थं षटक 49 धावा. सुरुवात खूप संत झाली होती. 11 चेंडूमध्ये 7 धावा, पण त्यानंतर मोठे मोठे फटके. यावेळी एक उत्तुंग फटका मारण्याचा मोह आणि थेट समालोचन कक्षाच्या समोर श्रेयस कदमचा एक सुंदर झेल टिपला जातोय. लॉंग ऑफ कडून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. जतीन सप्रू सरांकडून आपण 3 लॉंग ऑफ पाहिले होते, ऐकले होते वर्ल्ड कपच्या दरम्याने. शब्द एकच होता, पण त्या 3 लॉंग ऑफ मध्ये 3 वेगवेगळे अर्थ होते. पहिला लॉंग ऑफ जेव्हा जतीन सप्रू यांच्या तोंडातून बाहेर पडला, तो लॉंग ऑफ होता फ्रस्ट्रेशनचा. निराशा होती या चेंडूवर षटकार बसेल की काय. दुसऱ्याच क्षणी दुसरा लॉंग ऑफ बाहेर पडला होता. एक्सपेक्टेशन होती कारण त्याखाली खेळाडू दिसला होता. आणि तिसरा लॉंग ऑफ होता सेलिब्रेशनचा, कारण तो झेल टिपला होता सूर्यकुमार यादवने. आणि तोच लॉंग ऑफ पिक्चर मध्ये दिसतोय. एक सुंदर झेल. श्रेयसची खेळी समाप्त होते. 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4थ्या षटकातील अजूनही 1 चेंडू बाकी. जो थोडासा महागडा ठरत होता गोलंदाजीत रोहित, तो एक गडी बाद करतोय, परंतु मी पूर्ण श्रेय देईन ते क्षेत्ररक्षकाचं, कारण चेंडू बराच वेळ हवेत होता आणि या बराच वेळ हवेत राहिलेल्या चेंडूला थोडंसं जज करणं सोपं नसतं, परंतु कौतुक हे करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. अप्रतिम झेल टिपला जातोय. धावफलक 49, 4 गडी बाद. आतापर्यंत रोहित 26 धावात 2 गडी बाद करतोय आपल्या संघासाठी. पिपाणी सुद्धा आता तालासुरात वाजायला लागली सर, कारण मैदानावर आलाय नाना प्रथमेश पवार. ISPL गाजवलेला हा खेळाडू, ISPL चा बेस्ट बॅटर. आल्याच एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा इरादा. योग्य वेळी नकार दिला जातोय. ही दुहेरी धाव थोडीशी धोकादायक ठरली असती. प्रथमेश पवारचा नकार नानाच्या फायदेशीर ठरतोय. 4थ्या षटकाची होते सांगता. अर्धशतक फलकावर लागतंय. अशोक नाईक सर यांचं एक पेटंट वाक्य, इसी के साथ 50 रन पुरे. 50 धावांचा अर्धशतक. धावफलकावर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. बघूया शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येतोय गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. आणि दुसऱ्या बाजूनं, एका बाजूनं मी म्हणेन बादल एक चांगलं षटक अजूनही हवं रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघासाठी, तर दुसऱ्या बाजूनं कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघासाठी किमान 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये नक्की हवेत सामन्यात. अशोक सर, या प्रेक्षकांच्या मध्येच तुम्हाला एक पिपाणी सुरात वाजलेली ऐकायला येते. हा खेळाडू आज जरी पिपाणी वाजवत असला तरी या खेळाडूने कबड्डीची मैदानं गाजवली. देवगड संघासाठी अनेक मैदानं कबड्डीच्या माध्यमातून या खेळाडूने गाजवलीत. एक काळ होता या खेळाडूचा, मात्र ही बदललेली परिस्थिती आज त्याला या स्थितीमध्ये घेऊन येते. पण मित्रा, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या मागे असतील. ही पिपाणी सुद्धा एका सुंदर तालात आपल्याला ऐकायला येते. आणि ही खेळण्यातली पिपाणी, पण ही पिपाणी सुद्धा दक्षिण आफ्रिकेच्या फुटबॉलच्या वर्ल्ड कपमध्ये किती असरदार ठरली होती. इतिहास रचला होता या सगळ्या पिपाणीनी. 4 षटकांची सांगता. 50 हा धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात. थोडंसं करेक्शन, ISPL जिंकणारा कर्णधार आहे प्रथमेश पवार उर्फ नाना. शेवटचे 6 चेंडू. ललित बॉलिंग मार्कवर हा पहिला चेंडू. प्रथमेश मिडविकेटच्या डोक्यावरून पिटाळतोय. सीमा रेषा पार. बाई, काय हा प्रकार.
एक अंदाज 55 धावाचा, त्या अंदाजा पुढे सरकतोय तो कोंडे 11 कालवी क्रिकेट संघ बादल. 56 धावा, 4 गडी बाद. शेवटचं षटक गोलंदाज ललित स्वागत करतोय एक टोलेजंग फटक्यानं प्रथमेश पवार. अब तक 56 नाना पाटेकर यांची आठवण करून देणारही आणि ऐकलेला डायलॉग रेश्मा मयेकर मॅडम असताना निक्की तांबोळीचा. हा आखो टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप वरून क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय. बॉलिंग मार्कवर हा ललित पाहायला मिळतोय. ललित एक गुणवान खेळाडू. मैदानावर बऱ्याच खेळाडूंची आणि प्रेक्षकांची, आयोजकांची त्याची मैत्री आहे, पण सध्याच्या घडीला शॉन म्हणजे कुत्रा आणि ललित यांचं सुद्धा एक वेगळं नातं आहे. काय आहे ते नातं थोड्या वेळानं ऐकूया. धावसंख्या स्थिरावलेली 57. 4 चेंडू या इनिंगचे बाकी. 57 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यापूर्वीच्या सामन्याचा हिरो ललित चौधरी. पॉइंटच्या दिशेने एक सुंदर दर्जेदार कटचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. सुंदर क्षेत्ररक्षण. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता अशा चेंडूवर 2 धावा पूर्ण होत आहेत, पण त्यानंतर तिसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं आणि या 3 धावा पूर्ण. थ्रो खूप सुंदर होता, मात्र टप्पा पडल्यानंतर अनइव्हन बाउन्स. आपण या ललित बद्दल बोलत होतो. अशोक सर एक गुणवान खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. मागच्याच आठवड्यात त्याला श्वानदंश झालाय, त्याच्यावर त्याचे उपचार चालू आहेत. भरीसभर म्हणून काय, येता येता 5 दिवसापूर्वी त्याचा अपघात झाला. दोन्ही खांद्यावर घेतलेली इंजेक्शन आणि त्या इंजेक्शनाच्या जोरावर तो मैदानावर दिसतोय. एकदा टाळ्या वाजूया ललित चौधरी या जिगरबाज खेळाडूसाठी. 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आडवी बॅट, पुन्हा एकदा शॉट फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि ललित ही सफलता आपल्या नावे करतोय. प्रथमेश पवार उर्फ नाना एक मोठं नाव ललित माघारी पाठवतोय. कॉमेंट्री बॉक्समधून जे कौतुक आपण केलं त्या कौतुकाला साजेशी गोलंदाजी अशोक सर या युवा खेळाडूंचं कौतुक आहे. बरोबर, अगदी अप्रतिम चेंडू. बघा टॉपेसला लागला चेंडू, झेल टेपला जातोय. निम्मा संघ तंबूमध्ये परततोय. 60 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. बघूया नवीन फलंदाज कोण येतोय मैदानात. उर्वरित फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी. एखादा आणखी गडी तंबूमध्ये परततोय की दुसऱ्या बाजूने या येणाऱ्या 2 चेंडूत बादल एक मोठा फटका हा बघायला मिळतोय तो कोंडे 11 कालवी क्रिकेट संघाकडून. शेवटचे 2 चेंडू बाकी. आशिष मेहरुल मैदानात पावलं टाकतोय. आजच्या दिवसात फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर आपल्या संघासाठी 100% योगदान देणारा हा खेळाडू. मालवण बोर्डिंग मैदान आणि या मालवण बोर्डिंग मैदानावरची स्पर्धा सुद्धा गाजवणारा आशिष. प्रथमेश माघारी परततोय. एक अनुभवी खेळाडू. सिंधुदुर्गच्या अनेक मैदानावर प्रथमेश पवार उर्फ नाना याने केलेली दर्जेदार कामगिरी आज सुद्धा प्रथमेशकडून अपेक्षा होती. दुर्दैवीरित्या प्रथमेश माघारी परततोय. सांघिक धावसंख्या 60 आणि शेवटचे 2 चेंडू बाकी असताना आशिष मेहरुल. आशिष म्हणजे आशीर्वाद. आशिषचा आशीर्वाद आपल्या संघावर असेल का? 2 मोठे आशीर्वादाचे फटके कोयंडे 11 कालवी संघासाठी आशिषकडून अपेक्षित. शेवटचे 2 चेंडू. ललितचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. एकेरी धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. आकाश चिंदरियाला स्ट्राईक मिळावी यासाठी आशिष मेहरुल आपली विकेट बहाल करतोय. चेंडू निर्धाव ठरतोय 60 या धावसंख्येवर. पहिल्या इनिंगची सांगता करणारा चेंडू यानंतरचा असेल. धावफलक पोचलाय तो 60 धावा 6 गडी बाद. आणि या छोट्याशा ब्रेकमध्ये लकी ड्रॉ हा या ठिकाणी काढला जाईल याची प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूनंतर छोट्याशा ब्रेकमध्ये या ठिकाणी लकी ड्रॉ. आणि बघूया कोण असेल या लकी ड्रॉचा भाग्यवान. बॉलिंग मार्कवर दिसणारा ललित चौधरी. ज्या खेळाडूला बघितल्यानंतर अनिल कुंबळे, सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग, डॅनियल व्हिटोरी अशा खेळाडूंची आठवण येते, कारण हे सगळे खेळाडू ललित चौधरी सारखे चष्मीस होते. तो चष्मीस खेळाडू बॉलिंग मार्कवर ललित. यापूर्वीच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, इनिंगची सांगता करणारा. शेवटचा चेंडू. धावसंख्या 60. शेवटचा चेंडू सुद्धा अतिशय सुरेख रीतीने संपवतोय. टप्पा पडल्यानंतर बॅटर पासून थोडासा लांब जातोय. पंचांनी दिलाय फेअर डिलिव्हरीचा इशारा, पण त्यानंतर बॅट्समन आपला शिल्लक राहिलेला एक रिव्ह्यू वापरतोय, जो शेवटच्या चेंडूवर वाईड बॉलसाठी पंचांचा इशारा येईल. सध्या तरी धावसंख्या स्थिरावलेली 60 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या चेंडूवरचा अजून एक इशारा बाकी आहे. चेंडू खूप सुंदर होता ललित चौधरीचा. दुसऱ्या इनिंगसाठी किती धावांचं लक्ष असेल? अजून एखादा चेंडू होईल का? प्रतीक्षा पंचांच्या, तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची.
मैदानावरचे आमचे दोन्ही पंच उमेश मांजरेकर सर, बंटी केरकर सर, तिसरे चौथे पंच एम्ब्रोज अल्मेडा, विष्णू उर्फ बाळा प्रभू सर, आमचे समालोचक अशोक नाईक सर, चंदू शेटे सर, रेश्मा मयेकर मॅडम, आमचे सगळे स्कोरर सुनील भाऊ तांडेल, स्वप्नील मुंडगेकर, प्रकाश पराडकर, शुभानंद कोयंडे, ही आमची सगळी टीम, tenniscricket.in आणि आनंदवाडी क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य, मेन इन येलो, या सगळ्यांच्या साथीने आजची चौथी रजनी खूप सुंदर प्रकारे सांगतेच्या दिशेने झुकते. ही फेअर डिलिव्हरी, खूप सुंदर चेंडू ललितकडून पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने स्विंग होतोय, स्पिन होतोय, निर्धाव ठरतोय, उर्वरित काम विकेट किपर पूर्ण करतोय. षटकाची आणि इनिंगची होते सांगता. प्रथम फलंदाजी करताना कोयंडे 11, कालवी संघ धावा जमवतोय 60 आणि विजयासाठी 61 धावांचं लक्ष्य कसा असेल या 61 धावांचा पाठलाग सांगण्यासाठी मायक्रोफोनवर चंदू शेटे सर. हॅलो, जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 2 लकी ड्रॉ आजच्या दिवसात सुद्धा 2 बक्षिसं बाकी आहेत. प्रेशर कुकर आणि होम थिएटर, आणि हे 2 लकी ड्रॉ अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर आम्ही जाहीर करतोय, कारण मैदानावर खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंसाठी बक्षिसं आहेत, मात्र प्रेक्षकांसाठी काहीतरी असावं या उद्देशाने हा लकी ड्रॉ, ज्यांनी आजच्या दिवसात हा लकी ड्रॉ प्रायोजित केला, आदरणीय काझी साहेब, त्याचप्रमाणे नगरसेवक बुवा तारी साहेब, आपले मनपूर्वक आभार मानून मी आपल्याला घेऊन जातोय लकी ड्रॉसाठी. साई चोपडेकर आपल्याला मी विनंती करतोय, मालवणचे उद्योजक साई चोपडेकर, आपल्या शुभ हस्ते पुढील लकी ड्रॉचा विजेता क्रमांक आपण जाहीर करावा. लकी ड्रॉचा विजेता क्रमांक 1045 1045. 1045 जर कोणाकडे असेल तर आपण येऊन आपलं बक्षीस स्वीकारावं. साई, आपल्याला विनंती, आपण मान्यवर कक्षात स्थानापन्न व्हावं. आपले मनपूर्वक आभार. 1045 लकी ड्रॉ 1045. अजून एक लकी ड्रॉचं बक्षीस जाहीर होणार असेल. 1045 जर कोणाकडे असेल तर आपण लवकरात लवकर यावं. आणि साईल चोपडेकर, आपल्यालाच विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते पुढचा लकी ड्रॉ सुद्धा आपण जाहीर करावा. 1045चा विजेता येतोय आणि आमचा हा छोटा सहकारी आहे, आनंदवाडी क्रिकेट क्लबचा हा छोटा आमचा सदस्य. हा, आधी जरा खोकान घे बघूया. आज्ञाधारक असा. हा, आता नाव सांग. हा, आता नाव सांग. सार्थक सागर कोंडे. सार्थक सागर कोयंडे लकी ड्रॉचा विजेता ठरतोय. 10 रुपयाचं तिकीट काढलं होतं आणि ते सार्थकी लावतोय. एकदा टाळ्या वाजवूया सार्थक कोयंडेसाठी. आणि बक्षीस सार्थक काय आहे त्या बक्षिसामध्ये? लकी ड्रॉ. लकी ड्रॉ मध्ये काय दिसतंय तुझ्यासाठी? बक्षीस काय असेल बघ, जरा चित्र दाखवा त्याला. काय आहे ते? कुकर. कुकर आहे. आणि सार्थकला माहिती आहे त्याच्यात काय आहे, ते कुठे नेऊन द्यायचंय, त्याचं काय करायचंय. हा, तिकडे बघ सार्थक. सार्थक, त्या कुकरचा जरी वापर नसला तरी वरची शिटी काढून उद्या शाळेत घेऊन जाऊ शकतोस तू वाजवायला. तर सार्थक कोयंडे विजेता ठरतोय लकी ड्रॉ मधील कुकरचा. आणि विनंती असेल पुन्हा एकदा चोपडेकर साहेब, अजून एक लकी ड्रॉचा विजेता आपण जाहीर करावा. अजून एक लकी ड्रॉ आजच्या दिवसातील शेवटचा लकी ड्रॉचा विजेता क्रमांक आहे 1030. क्रमांक 1030 जर कोणाकडे असेल तर 1030. थोड्याच वेळात आम्ही त्याच्याकडे जातोय, पण तोपर्यंत कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया आवाज, ज्या आवाजाची जादू थेट दुबई पर्यंत पोहोचली. दुबईमध्ये जाऊन सुद्धा ज्यांनी मराठी समालोचनाचा झेंडा लावला. ऐकूया आवाज. जुन्नरचे सुपुत्र आणि सध्या घाटकोपर भटवाडीचे रहिवासी आमचे मित्रवर्य आदरणीय चंदू शेटे सर. धन्यवाद बादल चौधरी सर.
आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 21व्या पर्वाच्या चौथ्या रात्रीच्या शेवटच्या मॅचमधील शेवटच्या डावामध्ये हार्दिक स्वागत आहे. मॅच 2 बलाढ्य संघांमध्ये आहे. रणझुंजार वैभववाडी एका बाजूला आहे आणि कोइंड 11 कालवी एका बाजूला आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. या 30 चेंडूमध्ये 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. जेवढं सोपं तेवढंच अवघड असणारं हे आव्हान आणि ते आव्हान असताना योगेश पेनकर फायटर जेट रायगड महाड आणि समोर जर पाहिलं तर रजत मुंडे चांभारली रायगड. गोलंदाजीसाठी आशिष. पहिला बॉल वेगात केलाय, ऑफस्टंपच्या बाहेर केलाय आणि पहिल्याच बॉलवरील वाईड बॉलवर दाद मागितली आहे फिल्डिंग टीमने तिसऱ्या पंचांकडे. प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते. पहा, जे प्रेक्षक येतात शेवटची मॅच पाहूनच जातात. मग आता अगदी 1:45 वाजलेत परंतु प्रेक्षक कुठे कमी झालेत आणि ही तर खासियत आहे या स्पर्धेची. आणि ते देखील नुसते प्रेक्षक नाही, शिस्तबद्ध प्रेक्षक, मनापासून क्रिकेटवर प्रेम करणारे प्रेक्षक. आणि हे कोकणातील क्रिकेट यासाठी ओळखलं जातं आणि म्हणूनच या इकडे येऊन क्रिकेट खेळणं म्हणा, समालोचन करणं म्हणा, हे कोणालाही भाग्य लाभत नाही. आणि म्हणून लगातार दुसऱ्या वर्षी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं समालोचन करण्याची संधी मिळते. त्याबद्दल आयोजकांचा मी मनापासून आभारी असणार आहे. आणि आज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये कोण जिंकणार याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. पहिला डाव बऱ्याच अर्थाने वर खाली होताना पाहायला मिळाला, कारण पहिल्या 11 बॉलमध्ये 7ची धावसंख्या, त्यानंतर जर पाहिलं तर अंतिम टप्प्यात पुन्हा थोडीशी कमी झाली आणि त्याच्यामुळे धावसंख्या 60वर पोहोचली होती. 61चा पाठलाग करायचा आहे. tenniscricket.in ची टीमही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने कामगिरी करते. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर योग्य बॉल त्या ठिकाणी कळवलं जातोय. योगेश पेनकर आणि रजत मुंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होणार आहे. प्रचंड संघर्ष. या वेळेला फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. फायटर जेट योगेशच्या बॅटमधला फटका आणि कॅच. हो 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 हो, काय कॅच पकडली आहे. म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. कॅच कुणाची होती? योगेश पेनकरची होती. महत्वाचा सामना. अख्ख्या मैदानाने टाळ्या वाजवल्यात. असा अफलातून झेल या ठिकाणी घेतला गेला. फिरोजने घेतलेला हा झेल कित्येक वर्ष लक्षात राहील असा झेल होता. अगदी कपिल देव यांची आठवण झाली एवढा दर्जेदार झेल या ठिकाणी पकडला गेलाय. अगदी अगदी चंदू सर, कॅचेस विन द मॅचेस, लेलो कॅचेस जीतो मॅचेस. सध्या तरुण पिढी मैदानावर आहे आणि ही तरुण पिढी जेव्हा अजून थोडी तरुण होईल, थोडी प्रौढ होईल, तेव्हा ती आपल्या पुढच्या पिढीला सांगेल काय झेल पकडला होता सूर्यकुमार यादवने. मात्र मैदानावर थोडेसे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत आणि हे ज्येष्ठ नागरिक सांगतील अजून काही वेगळ्या झेलांबद्दल. आणि तो झेल होता मिसबाचा, जो श्रीशांतने टिपला होता. कॅचेस विन द मॅचेस. आणि त्यापेक्षा सुद्धा जुने प्रेक्षक सांगतील 1983च्या वर्ल्ड कपमध्ये व्हिवियन रिचर्डचा झेल जो कपिल देव यांनी टिपला होता. या सगळ्या झेलांची आठवण होते कारण चंदू सर एक सुंदर झेल मैदानावर पूर्ण होतोय. अगदी पहाते मिड ऑनला उभे आहेत. मिड ऑन वरून बाउंड्री लाईनवर आले आणि तिकडे हा झेल आणि तो सुद्धा अगदी थोडासा पडले झेल घेता घेता. एवढा सुंदर झेल. आणि म्हणून तुम्ही आता क्रिकेटच्या खेळात जेवढे बॅटर आणि बॉलर महत्वाचे आहेत ना, तेवढे फिल्डर सुद्धा महत्वाचे आहेत. आणि विकेट आली आणि त्यामुळेच क्षेत्ररक्षकांना पाठीराखे म्हटले जातं गोलंदाजांचं. उमर खान मॅच विनर. आज काय बॅटिंग केली उमर यांनी सुद्धा. मॅच चांगली होणार आहे. दोन्ही टीम हार मानणाऱ्या नाहीयेत. 2 मोठी नावे मागील वर्षीचे उपविजेते सुद्धा आहेत कोइंड 11 कालवी, त्यामुळे त्यांच्यावर देखील नजरा असणार आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर रणझुंजार वैभववाडी म्हटलं तर मोठा संघ ज्याचे कित्येक वर्ष दबदबा हाही पाहायला मिळालाय. अगदी कोल्हापूरचे खेळाडू म्हणा, पुण्याचे खेळाडू म्हणा, यांनी अगदी किरण खटकर यांच्यापासून तर कित्येक वर्ष या ठिकाणी या संघासाठी खेळाडू खेळलेले आहेत. आणि आज मात्र या ठिकाणी आपल्याला असे काही खेळाडू पाहायला मिळत आहेत ज्यांच्या नावाची चर्चा होताना पाहायला मिळणार आहे. आणि आशिष मेहरोल समोर उमर खान. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. एक मोठी धावसंख्या चेस करायची आहे. 5 षटकामध्ये 61 धावा आणि एक मोठा मोहरा पहिल्याच षटकामध्ये गळायला लागलेला. उमर खान यांच्यासाठी आशिष.
यावेळेला हा चेंडू जर पाहिलं तर थोडासा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. अडवत आहेत तिकडे जिशान येत आहेत. दबाव पहिल्या डावात होता, दबाव दुसऱ्या डावात सुद्धा आहे आणि सहजासहजी मिळतं, त्या सहजासहजी मिळण्याला काही महत्त्व सुद्धा नसतं. आणि एकतर्फी मॅच जिंकल्यानंतर आपण सेलिब्रेशन करतो का? नाही करत. परंतु तीच मॅच जर कट टू कट आली, शेवटच्या बॉलवर आली, तिकडे मिळाला विजय, काय जल्लोष होत असतो. आणि तसंच इकडे आज पाहायला मिळणार आहे. कारण सहजासहजी हार मानणाऱ्या या दोन्ही टीम नाही आहेत. कालवी सुद्धा नाही, वैभववाडी सुद्धा नाही, कोयंडे इलेव्हन सुद्धा नाही आणि रणझुंजार सुद्धा नाही. त्याच्यामुळे यांच्यामधील संघर्ष चांगलाच रंगेल. एका बाजूला जर पाहिलं तर आता रजत मुंडे, रायगडच्या खालापूर तालुक्यातील चांभारली गावाचं नाव याही खेळाडूने मात्र सर्व दूरपर्यंत घेऊन गेलाय. त्याच्या परफॉर्मन्सच्या जोरावर, त्याच्या खेळाच्या जोरावर. रजत, चांगला बॉल, सन्मान दिला या बॉलचा. हेच त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य सुद्धा आहे. आता डायरेक्ट हिट झालाय. काय होईल मात्र या ठिकाणी पाहायचंय. बॉल अडवण्याचा प्रयत्न. हो 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 हो. आता ज्या घडामोडी आहेत ना, अगदी एका अशा ठिकाणावरून बॉल हिट केला जिकडे एकच स्टंप दिसत होता आणि अगदी कमी वेळ होता. विदिन द फ्रॅक्शन ऑफ द सेकंद. खूपच सुंदर ताकदवान ही फेक होती, थेट यष्ट्या उद्ध्वस्त करणारी. पण त्यानंतर फलंदाजांनी अजून एकदा आपापला एंड चेंज केलाय. या चेंडूवर ओव्हरथ्रो झालाय का? तिसऱ्या पंचांकडे नक्की विचारणा होईल. पाठलाग चालू आहे 61 धावांचा. आणि जसं चंदू सर आपण म्हणालात, इथून हरणं कोणालाही पसंत नसणार, कारण दोन्ही संघ लढवय्या आहेत आणि दोन्ही संघांचे मालक सुद्धा लढवय्या आहेत. कोयंडे इलेव्हन कालवी संघमालक महेश कोयंडे, मकरंद कोयंडे, रणझुंजार वैभववाडी संघमालक संजयजी चव्हाण, या दोन्ही संघ मालकांची प्रतिष्ठा सुद्धा मैदानावर पणाला लागलेली. मालकांची प्रतिष्ठा सुद्धा. कारण एवढ्या मोठ्या, प्रत्येकाला वाटतं या मानाच्या स्पर्धेमध्ये आपली टीम असावी, आपला संघ बेस्ट असावा, जगातील मोठमोठे खेळाडू आपल्याच टीममध्ये असावे, प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे संघ मालक हा फॅक्टर सुद्धा सर खूप महत्वाचा आहे कोणत्याही स्पर्धेमध्ये. अगदी बरोबर. हे संघ मालक सुद्धा या खेळाडूंवर प्रेम करणारे. ॲक्शन रिप्लेमध्ये बघा, खोलवर टप्प्याचा चेंडू हलकेच स्टिअर केला होता पॉइंटच्या दिशेने. एक धाव घेण्याचा इरादा. क्षेत्ररक्षण झालं या दरम्याने, जे या फ्रेममध्ये दिसत नसले तरी त्याचे परिणाम दिसतील. थ्रो येतोय, डिरेक्ट हिट होते. काय झालं या चेंडूवर? अजूनही चित्र थोडंसं स्पष्ट होणं बाकी. तिसऱ्या पंचांची करडी नजर, पण तोपर्यंत टिकटिक वाजते डोक्यात. हा अँगल पुरेसा असेल, हा एक अति आवश्यक असलेला अँगल. थेट फेक होते. मॅन फ्रॉम घाटकोपर भटवाडी भावेश शेलारचा हा अचूक फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि पहा इकडे tenniscricket.in कौतुक करावं लागेल. वेगवेगळ्या अँगलने हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. आणि आपण कधी बॅटरची तालीफ करतो, कधी बॉलरची करतो, आणि जशी फिरोजची झाली तशी एकदा माझ्या मते भावेशसाठी सुद्धा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय डायरेक्ट हिट केलाय. टाळ्या वाजल्याच पाहिजेत सर. या खेळाडूने संघाला एका चांगल्या सुस्थितीत आणून ठेवलंय. जी धावसंख्या पडेल वाटत होती, त्या धावसंख्येला त्याने फायटिंग टोटल पर्यंत आणून ठेवलंय. पुन्हा एकदा पहा, भावेश दिसतोय. डावकऱ्या हाताचा थ्रो, वेगवान थ्रो होता, मुक्री लाईन, लगोरी थ्रो. मॅच जबरदस्त होईल. इकडे थोडंसं पहिल्या डावात जशी सुरुवात झाली होती, जशी पडझड झाली होती ना, तशी पडझड आता इकडे सुद्धा आहे. त्याच्यामुळे मॅच मधील संघर्ष अगदी टोकाला जाणार आहे. 2 विकेट माघारी परतल्यात. उमर खान यांनी आज चांगल्या धावा केल्या, त्यांचं माघारी परतणं. त्यानंतर जर पाहिलं तर योगेश पेनकर यांचं माघारी परतणं. आणि आता जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आकाश तवसाळकरला पाठवलंय. अलिबागचा हा युवा सितारा, परंतु धडाकेबाज बॅटर म्हणून ओळख आहे आकाश तवसाळकर यांची सुद्धा. जोडीला मात्र रजत मुंडे आहेत. पडझड झाली, ती पडझड थांबवायची आहे. आपण 5 ओव्हरच्या मॅच मध्ये याच मैदानात 96 पाहिल्या, 94 पाहिल्या, 99 पाहिल्या. आता जर पाहिलं तर 5 ओव्हर मध्ये करायच्या धावा त्या म्हणजे 61. म्हणजे एवढीही मोठी धावसंख्या नाहीये, परंतु त्यासाठी तुम्हाला खेळपट्टीवर उभं तर राहावंच लागणार आहे. आणि ते पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी होईल. एकमेकांना विश्वास देत मात्र डावाला आकार द्यावा लागतो, खेळपट्टीवर उभं राहावं लागतं, धावा कराव्या लागतात. सांघिक खेळ आहे क्रिकेटचा. एकाने मॅच नाही जिंकली जात. फिल्डरची भूमिकाही महत्वाची आहे. जसे आज मात्र या दोन्ही विकेटमध्ये फिरोज आणि भावेश हे दोघेही महत्वाचेच राहिले. कमबॅक करावं लागेल. आकाशकडे क्षमता आहे, युवा खेळाडू आहेत अलिबाग तालुक्यातील. आज आकाशला सिद्ध करण्याची नामी संधी चालून आली आहे.
हा बॉल जर पाहिलं तर पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे. भावेशने ज्या खेळाडूला धावबाद केलंय त्या खेळाडूचं नाव सुद्धा चंदू सर खूप महत्वाचं. आजच्या दिवसातील दुसरा सामना गाजवणारा उमर खान त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या थेट फेकीवर माघारी पाठवला भावेशने. आणखीन एक चांगला बॉल इकडे येताना मला कटर्स म्हणजे लेग कटर्स, आउट कटर्स, बाहेर जाणारे चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळतात आशिष मेहरोल. रनअप जास्त नाहीये, मोजका 4-5 पावलांचा रनअप असतो, परंतु तिकडनं कटर्सचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करतात आशिष. या वेळेला मात्र पुन्हा काही काळ चेंडू हवेत जरूर राहिला. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा तिकडे आले होते भावेश आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाते. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं आणि पहिलं षटक कोयंडे 11 कालवीच्या बाजूने राहिलंय, कारण धावसंख्या केवळ 3 आली आणि 2 महत्वपूर्ण विकेट. परंतु अजूनही बादल सर या मॅचला जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 58 धावा करायच्यात. क्रिकॉनचा बॉल, सिमेंटची खेळपट्टी, हे मैदान, या धावाही होऊ शकतात. प्रयत्न करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर सर. लढावं लागेल, लढावं लागेल, न रडता लढावं लागेल आणि ही लढाई तुम्हाला विजयापर्यंत नक्की घेऊन जाईल. शेवटचे 24 चेंडू बाकी असतील या इनिंगचे. लक्ष थोडंसं मोठं आहे पण अशक्य कदापि नाही. 14.5च्या सरासरीने या धावा आपण पाहिलेल्या आहेत या मैदानामध्ये. इकडल्या क्रिकेटची बातच न्यारी आहे. इकडल्या क्रिकेटची एक वेगळी ओळख आहे आणि 21 वर्ष ओळख जपणं ही काही साधी गोष्ट नाहीये सर, कारण काळाच्या ओघात स्पर्धा सुरू होतात, त्या बंदही होतात, परंतु सातत्याने 21 वर्ष स्पर्धा करणं. आनंदवाडी सारखं एक छोटंसं गाव आणि ग्रामस्थ मंडळाची स्पर्धा, म्हणजे स्पर्धा होतात, स्पर्धांना राजकीय पाठबळ देखील पाहायला मिळतात, परंतु गावाच्या वतीने होणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी जर पाहिलं अख्खं गाव मैदानात येणं हा दुर्मिळ योग पाहायला मिळतो. गावकरी देखील भले इतर वेळा सुट्टी नाही घेणार, आपली फॅमिली सहल पिकनिकला जाणार नाही, परंतु गावच्या स्पर्धेसाठी आवर्जून या सुट्ट्या 5 दिवसाच्या राखून ठेवणारे हे आनंदवाडीकर आहेत. आणि म्हणूनच क्रिकेटचा आनंद इकडे तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिकेटची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट हेच आपण या ठिकाणी पाहतोय. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. ज्या खेळाने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलंय ना, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडीमध्ये आपण पाहतोय. देवगडचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे, परंतु देवगडच्या आनंदवाडीचं क्रिकेट देखील तेवढंच प्रसिद्ध आहे आणि ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात. 4 दिवस कसे गेले कळलं देखील नाही. उद्या शेवटचा दिवस आहे. शेवटच्या 3 मॅच उद्याही पाहायला मिळतील, परंतु वर्षभराचा खूप सारा ठेवा देखील आम्ही या ठिकाणावरून घेऊन जाऊ. पाहूया, ही मॅच देखील मात्र काही संपलेली नाहीये. 24 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 58 धावांची आवश्यकता अजूनही आहे. एखादं षटक जर का 15-20 धावांचं आलं, मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं आणि ते करायचे रजत मुंडेला, ते करायचे आकाश तवसाळकरला. या संधी आहे या दोघांकडे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. फिरोजचा पहिला बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत हा व्हाईट बॉल आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. बंटी सर पहिल्यांदा कळवा इकडे. हा, बिमरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. यस. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, आनंद घेत आहेत या क्रिकेटच्या आनंदवाडीचा. आज देखील दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या आणि या 2 टीममधून कोणती टीम सेमीफायनलला जाणार. श्रीतेज 11 सरोली पुणे हा पहिला संघ पात्र झाला. दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर
याच मैदानामध्ये आपल्याला तनुष 11 सावंतवाडी क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. काल श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स हा क्वालिफाय होताना पाहायला मिळाला आणि आता कोयंडे 11 कालवी आणि रणझुंजार वैभववाडी. आमच्या बरोबर ऋतिक दुरी देखील जोडले जात आहेत. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कुणालजी दाते सरांच्या मुखातून एक काव्य ऐकतोय. जे काव्य ज्यांनी लिहिलंय ते ऋतिक दुरी देखील आमच्या बाजूला आहेत. अगदी बहुआयामी व्यक्तिमत्व, मल्टी टॅलेंटेड आणि त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. तर पाहूया तिसऱ्या पंचांची प्रतीक्षा असणार आहे. प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत काय होणार या मॅचमध्ये. यूट्यूबलाही मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आणि मैदानात देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी इकडे होताना पाहायला मिळत आहे. आज या स्पर्धेचा जर पाहिलं तर चौथा दिवस आहे. चौथी टीम ठरणार आहे कोणती टीम असणार आहे या ठिकाणी. कारण दोन्ही टीमचे स्टारकास्ट, दोन्ही टीमचे संघमालक हे सुद्धा तेवढेच बलाढ्य आहेत. कारण इकडे टीम आणणं, आनंदवाडीला खेळवणं सोपी गोष्ट नाही आहे किंवा ही एक प्रत्येकासाठी अभिमानाची सुद्धा बाब असते. चर्चा होते जिल्हाभर ही कुणाची टीम आहे, याचा मालक कोण आहे, कोणी आणली आहे, कोणत्या गावाची आहे, अशा चर्चा होतात सगळीकडे. मकरंद कोंडे, अजयजी बोरघरे यांची टीम पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संजय चव्हाण साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळत आहे. ऋतिक धुरी मान्यवर कक्षामधून कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत आणि ऋतिक धुरी बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. ही कविता ऋतिकने लिहिली. त्याचबरोबर सन टी व्हीवरील क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा या मालिकेतील नंदीची भूमिका सुद्धा ऋतिकने गाजवली आणि अशा या सुंदर व्यक्तिमत्वाबरोबर चेक 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 यावेळेला काही काळ हवे चेंडू जरूर त्या ठिकाणी थांबला. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. धावा कराव्या लागतील, संघर्ष करावा लागणार आहे या ठिकाणी. 5 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 23 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रेक्षकांनी देखील चांगली साथ दिली. 2 मोठ्या स्पर्धा एकाच वेळेला आल्या आणि दोन्ही स्पर्धा अतिशय चांगल्या पाहायला मिळाल्या. ग्रामीण धमाका बिग बॅश ही पाहायला मिळाली. यावेळेला फुलटॉस, फुलटॉसला दिशा देण्याचा प्रयत्न तिकडे फिल्डर होते परंतु त्यांच्या हातातून चेंडू मात्र तिकडे निसटताना पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 5 वर्ष थांबताना पाहायला मिळते. पहा, दिशा द्यायची होती, स्क्वेअर लेगला फिल्डर होते आणि त्यांच्या हाताच्या दिशेने चेंडू गेला खरा परंतु त्याच्या शेवटच्या क्षणी बॉल हातातून निसटतोय आणि रजत मुंडे सारख्या खेळाडूला जीवदान या ठिकाणी मिळत आहे. ही संधी मिळाली आहे, याचा फायदा कसा घेणार याच्यावर सगळ्यांच्या नजर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 5 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2. रजत यावेळेला मात्र फटका चांगला खेळलाय, कव्हरचं क्षेत्र निवडलंय. 1 धाव तिकडे मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि आकाश तवसाळकरला माघारी परतावं लागेल. रनआउट. थेट सीमारेषेवरून फेक येत आहे. विकेट किपरच्या दिशेने पहिल्याच प्रयत्नात यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. ही एक मोठी विकेट, प्राइज विकेट, अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण. ज्या जागेवरून इथून माघारी परतणं कुठच्याही संघाला, कुठच्याही कर्णधाराला, कुठच्याही संघ मालकाला आवडणार नाही आणि त्यामुळेच अगदी 100% नव्हे, थोडंसं काकणभर जास्त प्रयत्न आपल्या विजयासाठी लगावताना हे सगळे खेळाडू. नितीन माटुंगे 3 विकेट माघारी, 6 धावा धाव फलकावर. थोडस बॅकफुटला आहे टीम परंतु रणझुंजार यांना झुंज द्यावीच लागेल. 2 खेळाडू त्यातले रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलेले आहेत. हाही एक की फॅक्टर इकडे पाहायला मिळतोय परंतु नितीन माटुंगे सिक्सर मारण्यासाठी ओळखले जातात. आज सिक्सर मारावेच लागतील. फिरोज मात्र चांगली गोलंदाजी करतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रजत मुंडे आहेत आणि या मॅच मध्ये कोण अधिराज्य गाजवणार याची चर्चा सुद्धा आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर चौथा आणि महत्त्वाचा दिवस. 4 टीम कोणत्या असतील ज्या मात्र या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. चौथी टीम मात्र इकडे बाकी आहे. नितीन माटुंगे षटकाराची भाषा मात्र आता त्यांना बोलावी लागणार आहे.
ज्याच्यासाठीच ते ओळखले जातात. समोर फिरोज आहेत. हाई बॉल जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर बराचसा तिकडनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एका धावेने धावसंख्या पुढे जाते आहे. जसं पहिल्या डावा स्ट्रगल होतं तसं दुसऱ्याही डावा स्ट्रगल पाहायला मिळत आहे आणि 7 धावांवर धावफलक आहे. 3 विकेट माघारी देखील परतलेले आहेत. फिरोजची गोलंदाजी देखील अचूक टप्प्याची होते. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अगदी पहिल्या दिवशी मात्र फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर मात्र गोलंदाजही चांगली कामगिरी करू लागलेत. म्हणजे निहाल तुसामने सुद्धा 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलं होतं पहिल्या दिवशी. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल. सर काय अप्रतिम गोलंदाजी जेवढी चांगली तेवढेच चांगलं अत्युच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण या स्पर्धेत आपण बघतोय. सुरुवातीला एक धावबादची फेक, अचूक फेक स्टंपला अचूक नेम साधणारी आणि त्यानंतर एक अप्रतिम झेल मैदानात आपण बघितला. स्पर्धेतील एक सर्वोत्तम झेल ज्याला म्हणता येईल असा झेल टेपला गेला. त्यानंतर हा चेंडू फलंदाजाला साफ त्रिपाळीचित करतोय. म्हणजे आणखी एक गडी बाद होतोय. अवघ्या 7 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्पर्धेदरम्यान मेहरबान राजू शिंदे जे कराडचे मेहरबान राजू शिंदे कराड यांच्याकडून या ठिकाणी आमच्या समालोचकांसाठी बादल चौधरी, अशोक नाईक आणि सर चंदू शेट्टे या तिघांनाही प्रत्येकी 500 रुपये, बादल चौधरी आणि अशोक नाईक यांना 500 रुपये. धन्यवाद, खूप 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 धन्यवाद. आणि आमच्या सन्माननीय चंदू शेट्टे सर यांच्यासाठी 2000 रुपये या ठिकाणी बक्षीस येतं. खूप खूप मनपूर्वक तुमचं धन्यवाद. धन्यवाद मेहरबान राजू शिंदे कराड. तर जवळत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 4 विकेट माघारी परतल्यात. यावेळेला जर पाहिलं तर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने. तिकडे पुन्हा एकदा रनआउटची संधी होती. दबाव आहे परंतु या दबावाला हटवावं लागेल. एका जिद्दीने खेळावं लागेल. आज रणझुंजारसाठी तुम्ही खेळतायत. आज तुम्हाला झुंज द्यावी लागेल. सगळं काही विसरून जावं लागेल. इथे परिस्थिती काय आहे तुम्हाला आज लढावं लागणार आहे. पंकज जाधव, नितीन माटुंगे महाराष्ट्राचे 2 मोठमोठे षटकार मारणार रेस खेळाडू मैदानात आहेत. परंतु आता 18 बॉलमध्ये 53 धावा करायच्या आहेत. सर चौथ्या दिवसातील आजची ही शेवटची रात्र या सामन्यातील 2 संघ दरम्यान. परंतु मी म्हणेन जी सुरुवातीची 2 षटकं आतापर्यंत या स्पर्धेत आपण बघितली, इतक्या कमी धावसंख्या नव्हत्या झाल्या कुठल्याही संघाच्या. अवघ्या 8 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात मैदानात आपण बघतोय. रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघ. रणझुंजारला झुंज द्यावी लागणार आहे. वैभववाडी रणझुंजार म्हटलं तर असा एक संघ ज्याचा दरारा कित्येक वर्ष कोकणाने पाहिलाय. अगदी कोल्हापूरने देखील पाहिलाय आणि गोव्यातने देखील पाहिलाय किंवा बेळगावने देखील पाहिलाय. आज झुंज द्यावी लागणार आहे. इकडे थोडंसं हवी व्हायला लागले कोयंडे 11 कालवी. आता त्याच्यामध्ये या ठिकाणी कमबॅक करावं लागणार आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आशिष मेहरोल पुन्हा एकदा आलेत. पहिलं षटक ज्यांनी फक्त 3 धावांचं टाकलं होतं ते मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत आहेत. परंतु हे सगळं काही विसरून मात्र बॅट फिरवावी लागणार आहे. पंकज जाधव हे ते नाव आहे अलिबागचं ज्याने कित्येक वर्ष लांबवरचे षटकार मारलेत नाही सर. आणि नितीन माटुंगे सुद्धा त्यासाठी ओळखले जातात. आणि या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता अशाही काही आश्चर्यकारक खेळ्या या मैदानाने पाहिल्या आहेत ना या अगोदर सुद्धा. बरोबर सर. मला एक सामना नक्की आठवतोय पंकज जाधवच्या फलंदाजी बद्दल मी नक्की बोलेन. सांगेन प्रीमियर लीगचा अगदी अंधुक प्रकाश संध्याकाळच्या सत्रात झाला होता. प्रेक्षक घरी परतले होते आणि अशा वेळी पंकज जाधवने 3 टोलेजंग षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. सांगेन प्रीमियर लीग मधील तो एक अप्रतिम अविस्मरणीय सामना होता पंकज जाधवसाठी. यस, परंतु याही मैदानातील काही खेळ आठवतील. जरी आम्ही समालोचनाला नव्हतो युट्यूबच्या माध्यमातून किंवा ऐकलेले किस्से मग ओमकार देसाईचे असतील, योगेश पेनकरच्या असतील, संजय सोलंकीच्या असतील, संदेश पार्टेच्या असतील, या मैदानाने ते खेळ पाहिलेले आहेत. आज पुन्हा एकदा तसंच या ठिकाणी काहीतरी करावं लागेल. पंकज, नितीन, मॅच संपलेली नाहीये. रणझुंजारसाठी झुंज द्यायची आहे. या वेळेला वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न परंतु अचूकतेवर नव्हता. व्हाईट बॉलने मात्र इकडे सुरुवात होताना पाहायला मिळते आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. अशा प्रकारच्या मॅचेस मात्र
अशा प्रकारच्या स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या कक्षा रुंदावतात. म्हणूनच महाराष्ट्रातील आघाडीच्या स्पर्धांमध्ये मात्र आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं सुद्धा नाव घेतलं जातं. उद्या शेवटचा दिवस आहे. प्रेक्षक जर पाहिलं तर 1-1, 2-2 तास अगोदरच येतील, आपली जागा पकडतील, कारण फायनलच्या वेळेला पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. असा माहोल इकडे सुद्धा असतो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, परंतु काय या ठिकाणी असंही होतं क्रिकेटमध्ये बऱ्याचदा. आणि इकडे जर पाहिलं तर ही कॅच सुटली आहे, त्याचा फायदा इकडे उचलणार का बॅटर? बरोबर बरोबर, येणारा कालावधी नक्कीच सांगेल. एक साधा सोपा झेल हातातून सुटते. म्हणजे या मॅच मध्ये सर आपण एक बघितलं, एक अवघड असा झेल टिपला गेला आणि दुसऱ्या बाजूने एक साधा सोपा झेल, तो पण या मैदानात आज आपण सुटलेला बघितला. बघा चेहऱ्यावर किती निराश झाला यष्टीरक्षक हा झेल सुटल्यानंतर. या वेळेला फटका समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. मागील बॉलवर जे राहिलं होतं या बॉलवर कंप्लीट केलंय विकेट. आज भरपूर वेळा फुलटॉस चेंडूवर गडी बाद झालेत आणि समोरच्या बाजूला आज षटकार खूप कमी वेळा बघायला मिळेल. अवघे 2च मी म्हणेन की आजच्या दिवसात, संपूर्ण दिवसात समोरला षटकार आलेत. म्हणजे आज समोर मोठे फटके आपण खूप बघितले. एक लोअर फुलटॉस आणि महत्वाचा आणखी एक गडी बाद होतोय मैदानात. धावफलक मात्र त्या तिथेच थांबलाय. 9 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला रोख पारितोषिक देऊन सन्मानित करणारे साताऱ्याचे मेहरबान राजू शिंदे सर, आपले आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. आम्हा तिन्ही समालोचकांना आपण दिलेले पारितोषिक आनंदवाडी क्रिकेट क्लबच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. मेहरबान राजू शिंदे सर, सातारा. 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अगदी दावा आता आणखी प्रबळ करतायत तिकडे कोयंडे 11 कालवी संघ. गेल्या वेळेचे फायनलिस्ट होते अजय बोरघरे आणि मकरंदजी कोयंडे साहेब, जे कांजूरमार्ग भांडूप या परिसरामधील एक चांगले क्रिकेटपटू देखील राहिलेले आहेत. आजही तेवढंच दर्जेदार क्रिकेट ते खेळू शकतात असं व्यक्तिमत्व आहे. तसं आमचे विश्वजित बाबल आहेत, अनिल माने आहेत. कांजूर भांडूपची बरीचशी नावं आता इकडे पाहायला मिळत आहेत आणि स्वतः आमदार साहेब आहेत. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा ही एक रणनीती केली आहे. भले वाईट बॉल जाऊ दे, परंतु मला बॉल थोडासा दूर ठेवायचं. कदाचित सर आजच नाही, पहिल्या दिवशी शाहिद शेख कराडचा त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर वाईड यॉर्कर म्हणा किंवा वाईडची लाईन पकडून टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळाली सर आपल्याला 4ही दिवस. बरोबर बरोबर, ऑफ स्टंप पासून थोडासा दूर ठेवला जातोय चेंडू, म्हणजे फलंदाजासाठी. यावेळेला मात्र थोडासा हेलकावा खाल्ला बॉलने. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं. दबावाला आणखी वाढवताना पाहायला मिळत आहेत आणि या मॅच मधील ती रंजकता, चुरस हळूहळू थोडीशी कमी होऊ लागली. त्याचं कारण आहे मॅच मात्र धावा होत नाहीयेत, विकेट आलेले आहेत. परंतु राजेश, प्रयत्न तर करावेच लागतील यार. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु हेच राजेश सोरटे आहेत ज्यांनी या वर्षी जुन्नर प्रीमियर लीग मध्ये 12 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता असताना मॅच जिंकून दिली होती. पाहूया तोच राजेश. अशीच म्हणजे आशा आपण करायला काय हरकत आहे. बरोबर कारण बरोबर, प्रेक्षकांना चांगली मॅच पाहिजे आणि कामगिरी करू शकतो हा खेळाडू, त्यामुळे आशा अजूनही नक्कीच धरायला हरकत नाही. परंतु इकडे आणखीन एक चांगला पाय, एक वाईट टाकतात, त्यानंतर एक कटर पेश करतायत. म्हणजे धावा ज्या 11 झाल्या त्या 11 पैकी 5 वाईडच्या आहेत. बापरे, आमचे स्वप्नील मुणगेकर अतिशय सुंदर स्कोरिंगचं काम करतायत आणि ही माहिती आमच्यापर्यंत ते पुरवतायत. 11 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. प्रेक्षक सर थोडेसे आपल्या जागेवरून हल्लेत मैदानात. त्याचं कारण आहे धावा येणं, मात्र मोठ्या प्रमाणात धावा नाही आल्या. 11 वर सीमित आहे धावसंख्या. इकडे फुल टॉस बॉल, खराब तर बॉल होता, त्याला खेळलाय बीड विकेट स्क्वेअर लेगला आणि येतोय चौकार. बऱ्याच कालावधीनंतर मात्र हा पहिला मोठा फटका येताना पाहायला मिळाला. त्याच्यावर धावा 4 येताना पाहायला मिळतील. बऱ्याच वेळानंतर हा चौकार निघतोय आणि धावफलक मात्र पोहोचतोय तो 15-5 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 मैदानात. उर्वरित अजून 2 षटकं ही या सामन्यातील बाकी. हो, नितीन माटुंगे मैदानात आहेत, हेही विसरून चालणार नाहीये. राजेश सोरटे मैदानात, हेही विसरून चालणार नाहीये. 13 बॉल मध्ये अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. पाहूया, हा बॉल मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचा असेल. यावेळेला समोर उडवलाय बॉल, परंतु तेवढं टायमिंग पाहायला नाही मिळालं. एक धाव तिकडे घेतली जाईल. मॅच जाते. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय.
मी विनंती करतो गोड गळ्याचा अजून एक मंजूळ आवाज या आयोजन समितीचे एक मुख्य आधारस्तंभ आमचे मित्रवर्य उत्तमजी मुंडगेकर आपण व्यासपीठावर यावं. आपल्या शुभ हस्ते लकी ड्रॉचा विजेता आपण हे पारितोषिक देऊन आपण या लकी ड्रॉच्या विजेत्याचा सन्मान करावा. नंबर 10-30 आणि हा अजून एक छोटा आमचा सहकारी येतोय. कसं नाव तुझं? पवन विमल पटेल. पवन विमल पटेल. एकदा टाळ्या वाजूया पवनसाठी. पवन काय आहे पारितोषिक तुझ्यासाठी सांग. काय आहे यामध्ये लकी ड्रॉ मध्ये? होम थिएटर. होम थिएटर आहे. आणि या होम थिएटरवर तुला कुठची गाणी ऐकायला आवडतील? गाणी नाही ऐकणार म्हणतोय तो, अभ्यासच करणार आहे होम थिएटर लावून. ठीक आहे, पवनसाठी आपण शुभेच्छा देऊया. मी विनंती करतो आमचे मित्रवर्य उत्कृष्ट मराठी समालोचनासाठी बऱ्याच स्पर्धा उत्तम मुंडगेकर यांनी गाजवलेल्या आहेत. खास करून पुढच्या महिन्यात जी स्पर्धा होईल मालवण बोर्डिंग मैदानावर देवबाग चषक, त्या स्पर्धेत उत्तम मुंडगेकर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. एकदा टाळ्या वाजूया उत्तम मुंडगेकर यांच्यासाठी. आणि उत्तम आपल्याला विनंती आपण यावं सर एक मिनिट प्रेझेंटेशन मॅच बॉक्समध्ये. थांबवायची आहे. उत्तम मुंडगेकर यांच्या शुभ हस्ते पवन पटेल याला लकी ड्रॉ मधील हा होम थिएटर प्रदान केला जातोय. आणि त्यानंतर आपण ऐकतोय आवाज पुन्हा एकदा चंदू शेटे सर. सर एक मिनिट मॅच थांबवायची आहे. आपण उद्याचा जो सेमी फायनलचा ड्रॉ आहे तो आत्ताच करून घेतोय. सेमी फायनल मध्ये पहिली टीम दाखल होणारी श्रीतेज 11 पुणे, दुसरी टीम तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी, तिसरी टीम श्री बांदेश्वर 11 बांदास रोहित स्पोर्ट्स आणि चालू सामन्यातील विजयी संघ अशा 4 चिठ्ठ्या असतील. मी रेश्मा मयेकर मॅडम यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा ड्रॉ केला जाणार आहे. भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका त्यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ केला जाणार आहे. सेमीफायनल कुणाकुणात असणार आहे, कोणती टीम कोणत्या टीमच्या विरोधात खेळणार आहे ते मात्र या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. आणि विनंती असेल रेश्मा मयेकर मॅडम यांना आपण हा ड्रॉ आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. सेमीफायनलचा ड्रॉ मानाच्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. मॅच कुणाची कुणाबरोबर असेल. लेट्स सी कोणती फर्स्ट मॅच आहे. श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स हा संघ असणार आहे पहिल्या सेमीफायनल साठी. आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी यांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल पहिली. आणि त्यानंतर श्रीतेज 11 पुणे आणि त्यांच्या विरोधात मॅच असेल चालू सामन्याचा विजेता. यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाह मजा येईल. म्हणजे तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि म्हणजे ज्याच्यामध्ये ओमकार देसाई आहेत. आणि श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स म्हणजे बबलू पाटील विरुद्ध ओमकार देसाई आणि शेरू लोहार विरुद्ध चालू सामन्यातील विजेता जो संघ होईल त्याची मॅच असेल. जाऊयात मॅचच्या दिशेने. थँक्यू अंपायर. थँक्यू रेश्मा मॅम. म्हणजे पुन्हा एकदा उद्या मैदानावर सावंतवाडी डर्बी. बरोबर बादल. सावंतवाडी तालुक्यातील दोन्ही संघ उद्या आपल्याला दिसतील. सामना मैदानात एकदा पुन्हा सुरू होतोय. 12 चेंडू उरलेत. 12 चेंडूत विजयासाठी 45 धावा. 12 चेंडू आणि 45 धावा असा सामना मैदानात अजूनही रंगलाय. डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. उरलेत 11 चेंडू. 44 धावा असं समीकरण सर या सामन्यात येईल. अजूनही प्रेक्षक वाट पाहून आहेत की काहीतरी होईल. अजूनही होईल. षटकार येतील, चौकार येतील. मॅच मधील रंगत अजूनही आम्हाला पाहिजे आहे म्हणून हे प्रेक्षक इकडे थांबलेले आहेत. पाहूया ते येतील का. चिशान या वेळेला फटका आलाय. वाट पाहत होतो आणि आता जर पाहिले तर या बॉलची वाट लावली आहे. क्रिकॉन सिक्सर. सर या षटकाराने आशेचं किरण जागृत केलेलं आहे. 10 बॉल मध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता. कधी काय होईल याचा नेम नाही या खेळामध्ये. बरोबर बरोबर सर. अजूनही मी म्हणेन की सामना संपलेला नाही. कारण हे दोन्ही फलंदाज इथून नक्की फलंदाजी चमत्कार करू शकतात. 10 चेंडू 38 धावा अजून सामना जिंकण्यासाठी.
10 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. नितीन माटुंगेला सिक्सर किंग म्हटलं जातं. कोल्हापूरचा हा खेळाडू सध्या चर्चेत आहे. भारतीय टेनिस क्रिकेटमधील आघाडीच्या धडाकेबाज बॅटरमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. पाहूया नितीन माटुंगेवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आणखीन एखाद दुसरा मोठा फटका येईल का की जिशान कमबॅक करतील. जिशान देखील तेवढेच चांगले गोलंदाज आहेत मुंबईच्या मालाड कुरार विलेज या परिसरातील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. एका षटकाराने म्हणजे डावातील पहिला षटकार हा चौथ्या षटकात आलेला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. प्रेक्षक जे घराकडे निघाले होते थोडेसे आता थबकलेले आहेत या षटकाराने. या वेळेला काय वेगात बॉल टाकलाय. उंची देखील होती, बॉल कळला देखील नाही. एवढ्या प्रचंड वेगात अगदी टोपी खाली पाडली एवढ्या, कारण जिशानचा हा चेंडू अगदी उसळी देखील घेताना पाहायला मिळाला. बरोबर बरोबर. आपण रिप्ले मध्ये बघूया कशा प्रकारे हा चेंडू होता. बघा बरोबर, बॅटला थोडासा लागला त्यानंतर टोपीवर, आणि टोपी नक्कीच या ठिकाणी उडाली फलंदाजाची. बॅटची कडा घेऊन मात्र टोपीवर आदळला तो बॉल. 9 चेंडू आणि 38 धावा. काही होतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रयत्न 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 करणं गरजेचं आहे. नितीन ते प्रयत्न करतायत. हो वेगात बॉल टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, शरीरापासून थोडासा दूर टाकलाय. आणखीन एक चांगला बॉल, एक षटकार आला परंतु त्यानंतर कमबॅक झालंय सर. बरोबर. या सामन्यात एक गोष्ट प्रकर्षाने मैदानात गोलंदाजांकडून बघायला मिळाली की गोलंदाजांनी भरपूर चेंडू हे ऑफस्टंपच्या बाहेर ठेवले, म्हणजे फलंदाजाला जास्त संधी ही मोठ्या फटक्यांसाठी दिली नाही. 8 चेंडू आणि 38 धावा. 8 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. हळूहळू प्रेक्षक घराच्या दिशेने मार्गक्रमण करू लागलेले आहेत. तरी देखील काहीतरी चमत्कार इकडे होईल का याही आशेने थोडस मागे वळून तरी पाहतायत. बिग हिट आलाय. आणखीन एक फटका जो देखील जाईल सीमा रेषा पार. मॅच नाही संपली कारण आलाय क्रिकॉन षटकार. बरोबर सर, अजूनही सामना संपलेला नाही. जे दोन प्रेक्षक उठले होते आपल्या जागेवरून ते पुन्हा थांबलेत. एका बाजूनं या ओव्हरमध्ये 2 मोठे खणखणीत फटके आपण बघतोय. सामना आलाय 7 चेंडू 32 धावा. जर का या बॉलवर मोठा फटका आला मजा येईल शेवटच्या ओव्हरसाठी. पाहूया तो मोठा फटका या ठिकाणी येईल का आता तेच पात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. 7 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. दबाव थोडा का होईना गोलंदाजावर आहे कारण समोर नितीन माटुंगे आहेत. तर पाहूया 7 चेंडू आणि 32 धावा. मॅच ऑन ठेवण्यासाठी आता एक मोठा फटका गरजेचा आहे. यावेळेला फटका खेळलाय खरा परंतु तेवढं टायमिंग नाही पाहायला मिळालं. बॉल अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. एक धाव तिकडे मिळेल आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये. नितीन माटुंगे स्ट्राईकला असतील. 6 बॉल बाकी आहे मॅच जिंकण्यासाठी. 31 म्हणजे 6 पैकी 5 जरी षटकार मारले मॅच टाय होऊ शकते. तर पाहूयात आशा 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 अजूनही केली आणि त्याच्याचमुळे प्रेक्षक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेतच. 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. इतिहास घडला जाईल का इकडे ते मात्र अजूनही बाकी आहे. बरोबर बरोबर सर, कारण या फलंदाजाने बराच वेळा हे चमत्कार केलेत, इतिहास घडवलाय. त्यामुळे अपेक्षा असतील नक्की रणधुंदार वैभववाडी क्रिकेट संघाला या फलंदाजाकडून. 6 चेंडू 31 धावा. दुसऱ्या बाजूनं एक 2 ते 3 चेंडू निर्धाव हे टाकावे लागतील कोंड 11 कालवी क्रिकेट संघाला. बघूया सामना कशा प्रकारे संपतोय. त्याचबरोबरीने मॅच संपल्यानंतर मंडळाचे जेवढे सगळे सभासद आहेत त्यांनी याच ठिकाणी थांबायचं आहे. उद्याच्या नियोजनासंदर्भात मीटिंग होणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आर्यन भोईर गोलंदाजीसाठी आलेत. भिवंडीचे खेळाडू आहेत. लहान वयातच चांगली कामगिरी. अगदी गेल्या वर्षी गावासाठी तर चांगले खेळतातच आहेत. सिल्वर स्टार मध्ये पावसाळी आणि मागील हंगामात टेनिस बॉल सुद्धा खूप चांगलं खेळलं त्यांनी आणि आता डेरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कोइंड 11 कालवी टीमच्या माध्यमातून आर्यन
6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. नितीन माटुंगे मारले जातील का षटकार, याचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये मी येईल. हो 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 हो, चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय. आर्यनची सुरुवातच जबरदस्त झाली आहे. वा आर्यन वा. काय सुरेख चेंडू होता. सुरुवात अतिशय एक यॉर्कर लेनचा चेंडू ब्लॉक हॉल मधील फलंदाजाला अक्षरशः निरुत्तर करतोय नितीन माटुंगेला. सामना आता पुन्हा एकदा येतो 5 चेंडू 31 धावा. नितीन माटुंगे. ओहो, वेग होता. मागील बॉल जर पाहिलं तर अगदी खोलवर टाकला, आता मागे घेतला आणि आणखीन एक चांगला बॉल आणि मॅच आता जवळपास सुनिश्चित झालेली आहे. सेमी फायनलच्या दिशेने कोइंडे 11 कालवीची वाटचाल देखील या ठिकाणी होऊ लागलेली आहे. पाहूया काय होईल. जसं फलंदाजांनी ही स्पर्धा गाजवली तसे गोलंदाज सुद्धा या खेळपट्टीवर अतिशय भेदक गोलंदाजी करताना आपल्याला बऱ्याच वेळात बघायला मिळत आहेत. नाही नाही, आर्यनकडे देखील प्रचंड टॅलेंट आहे. तेच टॅलेंट इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि आता मॅच जवळपास कोइंडे 11 कालवीच्या बाजूने गेली आहे. केवळ 3 चेंडू आणि 31. फक्त आता मॅच मध्ये आपली छाप सोडणं बाकी आहे. नितीन ते करतील का येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायचंय. 4 दिवस दर्जेदार क्रिकेट, 4 दिवस चांगलं क्रिकेट, चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या आणि आता उद्याच्या दिवसाचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत. यावेळेला मात्र एक उसळी असणारा चेंडू होता, त्याला पॉइंटला खेळले आणि तिकडे चौकार देखील वसूल केलेला आहे. 2 चेंडू आणि तब्बल 27 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार, धन्यवाद. कारण इतक्या उशिरा सुद्धा या मैदानात तुम्ही या सामन्यासाठी उपस्थित झालात, उपस्थित आहात. प्रेक्षक तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. एक छोटीशी विनंती मात्र, जाताना वाहन सावकाश चालवा. आपली घरी वाट कोणीतरी बघतंय याची काळजी घ्या. अगदी अगदी आरामात आपल्या घराकडे निघा. प्रवास जपून करा मित्रांनो. हो, अगदी आपल्याला सुरक्षितपणे घरी जायचंय. हा, वेळ सांगा. टायमिंग सांगा ना. म्हणजे 6 चालू आहे. हा, उद्या 4 वाजता रिपोर्टिंग करायचंय. पहिल्या दोन्ही संघांनी, चारही संघांनी 4 वाजता रिपोर्टिंग करायचंय. तनू स्पोर्ट्स सावंतवाडी आणि श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स हा पहिला सेमीफायनलचा सामना आणि त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना हा चालू सामन्यातील विजेता संघ आणि श्रीतेज स्पोर्ट्स चरोली पुणे यांच्यामध्ये खेळवले जाणार आहे. 4थ्या दिवसाची सांगता या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा क्रिकेटचा आनंद आपण सातत्याने 4 दिवस या ठिकाणी घेतलेला आहे. पाहूया काय होईल या ठिकाणी. आणि या मॅचला मात्र जिंकत असताना गेल्या वर्षीचे उपविजेते कोइंडे 11 कालवी दाखल होत आहेत. मात्र याही वर्षी अंतिम 4 मध्ये अभिनंदन मात्र या ठिकाणी मकरंदजी कोइंडे साहेब असतील, अजयजी बोरघरे असतील आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आमदार अशोकदादा पाटील साहेब. आपला संघ या ठिकाणी सेमीफायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबरने रणझुंजार आपण आज देखील झुंज दिलीत या स्पर्धेच्या. मात्र आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये रणझुंजार वैभववाडी देखील पाहायला मिळाल्या. पुढल्या स्पर्धांसाठी शुभेच्छा असतील, परंतु आजच्या दिवसाचे मानकरी ठरतायत कोइंडे 11 कालवी हा संघ. अभिनंदन. अशा वेळेला बॅटिंग केली ज्या वेळेला टीमला खऱ्या अर्थाने गरज होती आणि आपल्या टीमला मॅच मध्ये आणलं. आकाश चिंदारियाची 25 धावांची नाबाद खेळी मात्र सगळ्यांच्या लक्षात राहील. फक्त 8 चेंडू मध्ये. या आकाश, सामनावीराचा पुरस्कार तुमची वाट पाहतोय. आकाश चिंदारिया, मॅन फ्रॉम अँटॉफिल, मुंबई. कॅप्टन केतन म्हात्रे, आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे.
महादेव कुबल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार देतोय. आकाश चिंदारे या. प्रतीक स्पोर्टच्या वतीने एक ब्रँडेड टी शर्ट, एक्स ट्रॉफी, एक्स ब्रँडची जी आपण ट्रॉफी आहे ती दिली जाते आणि त्याचबरोबरीने कीर्ती सेलच्या वतीने मात्र एक भेट वस्तू या ठिकाणी दिली जाते त्यांना. तर आपण तिघीनेही गोष्टी देतोय. या वर्षी आकाश खऱ्या अर्थाने कमबॅक करतोय म्हणेल मी. मागील वर्षी स्ट्रगल केलं, या वर्षी चर्चेत आला आणि त्याची जी ओळख आहे ना मॅच विनर, आणि ती मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी चर्चेला आणली. टीम संकटात असताना हा मैदानात गेला की मात्र टीम पुन्हा एकदा मॅचमध्ये येते. आज गरजेला टीमच्या मदतीला धावून आला हा अँटॉप हिल मुंबईचा सितारा आणि आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅचमध्ये सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. आकाश, कैसे लग रहा है आज यहाँ मैन ऑफ द मैच का किताब आपको मिल रहा है, उसके बारे में, टीम क्वालिफाई हुई है सेमीफाइनल में, उसके बारे में? सर काफ़ी अच्छा लग रहा है. थोड़ा हमारी टीम बैक थी तो रन करना था, तो बैटिंग हुई मेरे से तो काफ़ी अच्छा लगा. सामने वाली भी टीम भी अच्छी थी तो काफ़ी अच्छा लग रहा है. और कैसा लग रहा है आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी खेल के? सर आनंदवाड़ी खेलने काफ़ी मज़ा आता है. खाली इसका ये देखते पैम्पलेट कब आएगा. यहाँ पर जो प्यार मिलता है ना, काफ़ी बहुत बहुत प्यारा लगता है. और आपने भी काफी अच्छा खेला और आने वाले सभी मॅचेस के लिए बहुत सारी शुभकामनाएं. हे होते आकाश. आजचा चौथा दिवसही या ठिकाणी संपताना पाहायला मिळालाय. कोइंडी 11 कालवी या टीमने बाजी मारली आहे. अंतिम 4 मध्ये दाखल झालेत. 4 दिवसाचा खेळ संपला. आता 3 मॅच पुरती स्पर्धा उरली आहे. 2 सेमी, 1 फायनल उद्या पार पडली जाणार आहे. सगळ्यांना उत्कंठा त्याची असणार आहे. आजच्या दिवसासाठी थांबू. tenniscricket.in वर उद्या देखील आपण जोडलेले जाणार आहोत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 21व्या पर्वाच्या